स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भादखेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष उठला. मग शांतता पसरली आणि मंजूळ स्वर ऐकू येऊ लागले. मी करून दिलेला पाळणा कुसुम मंजूळ आवाजात म्हणत होती. नीती धर्मलया ते छळीती, गोद्विजवरा यवन करते, श्री शंकर शिवरूपे धर्माचे, जाहले अवन करते, सच्चीला सदवृत्ता मानिती, सीते समा शिवाजी ते, ती श्रीजीजा जनु सदे, आर्य जनधरा हिता शिवाजी ते. पुन्हा एकदा शिंग हुंकारलं. शिवाजी महाराजांचा जयघोष झाला आणि महाराजांचं तैलचित्र पालखीत ठेवून पालखी उचलली गेली. आम्ही सारी मुलंच होतो, पण आम्हा मुलातही नाना वर्तक हा धष्टपुष्ट देहाचा. त्याला मिशाही चांगल्या फुटल्या होत्या. शरीर संपत्ती खुल्ली होती. पोट थोडंफार सुटलं होतं तरी छाती भरदार होती. दंड मांड्या पुष्ट होत्या. प्रसंग पाहून त्यानंच डोईवर पगडी चढवली, अंगावर उपरणं घेतलं आणि तो मिरवणुकीबरोबरचा मानकरी बनला. तो मान त्यानं पुढेही कधी कुणाला उपभोगू दिला नाही. शिवाजी महाराजांच्या पालखीबरोबरचा नाना वर्तक अखेरपर्यंत मानकरी राहिला. गावातून आणि घाटातून शिवाजी महाराजांची ती पालखी मोठ्या दिमाखानं मिरवली. शिवाजी महाराजांचा आणि स्वातंत्र्य लक्ष्मीचा संयुक्त जय जयकार नाशिककरांनी त्या दिवशी प्रथम ऐकला. जे मोठ्यांनी आजवर केलं नव्हतं ते छोट्यांनी निर्भयपणानं करून दाखवलं होतं. घोषणांच्या ललकारीत शिवाजी महाराजांची सजलेली पालखी नाशिकच्या दारादारातून मोठ्या मानानं हिंडली आणि उभ्या नाशिक शहरात एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण झालं. घाटावर सार्वजनिक सभा भरली. मी आवेशपूर्ण भाषण केलं. भाषणात मी म्हणालो, शिवाजी महाराज ही आमची स्वातंत्र्य देवता आहे आणि त्या देवतेचा आम्ही उत्सव करीत आहोत आणि यापुढेही करणार आहोत. ते आमच्या देशाचं स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकायच्या आहेत. आमचं तेच एकमेव ध्येय आहे. प्रसंगी वाटेल त्या साधनांनी आम्हाला स्वातंत्र्य प्राप्ती करून घ्यायची आहे. आमची साधनं कोणतीही असली तरी आमचं ध्येय एकच आहे. दुसऱ्या बाजीरावानं जे घालवलं ते शिवाजीला स्मरून आणि अनुसरून आम्हाला परत मिळवायचं आहे. माणसाला प्राण हा सर्वात अधिक प्रिय असतो. आज त्या प्राणाची शपथ घेऊन आणि तो प्राण सांडण्याची सिद्धता ठेवूनच आमच्या कार्याचा शुभारंभ करायचा आहे. काहीतरी द्यावं लागतं तेव्हाच काहीतरी मिळत असतं. प्राप्य वस्तू जितकी अधिक मोलाची तितकीच त्या प्रित्यर्थ द्यायची वस्तू ही तेवढीच मोलाची असली पाहिजे. मायभूमीचं स्वातंत्र्य हवंय ना, मग प्राणांचं मोल द्या. या दृश्य जगात नाहीतरी कोणती गोष्ट शाश्वत आहे. भर्तृहरीचं वैराग्य शतक तुम्ही एकदा अवश्य वाचून पहा. भर्तृहरीनं अशाश्वत विश्वाचं फारच समर्पक वर्णन करून ठेवलंय. राजे गेले, राजपुत्र गेले, प्रधान गेले, पंडितांच्या सभा गेल्या, नगरांमागून नगरं नष्ट झाली, त्या शुभकथा संपल्या. जे जे दिसलं ते नष्ट झालं. वामन पंडितांनीही याच भर्तृहरीच्या वैराग्य शतकाला साक्षी ठेवून सांगितलं आहे की, फासे रात्री दिनाख्य झेलित पहातो, काळ खेळे असे, प्राण्यांचीच करुनिया भवगृही, ते सोंकटी चौरसे, अशी आहे ही देहाची व विश्वाची क्षणभंगुरता. रात्रदिनांचे फासे करून तो काळ दान टाकतो आहे. या ऐहिक संसाराच्या गृहचौरसात माणसांचीच त्यानं सोंगटी बनवली आहे. दान अनुकूल पडलं तर ठीक, नाहीतर दुर्दैवाचे दशावतार. हा झाला कालपटावरील एका घडीचा खेळ. पण अखेरीस मरण कोणाला चुकलंय? आज ना उद्या माणसाला मरणाच्या स्वाधीन व्हावंच लागतं. मग आजच का नाही? अमरपट्ट्या घेऊन या जगात कोण आलाय? मग मरायचंच असेल तर शत्रूला शिवाजीप्रमाणेच मारीत मारीत वीर मरणाचे धनिक होत नाही. बोला शिवाजी महाराज की जय, स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. जय जयकारानं सारं गोदातीर दणाणून गेलं. त्याच वेळी आमच्या पूर्वजांच्या वीरकथा सांगणारी ती नारोशंकराची घंटा घणघणली. आम्हाला तो शुभशकून वाटला. सारं गोदातीर उत्साहानं भारावून गेलं होतं.
काय करू आणि किती करू असं प्रत्येकाला होऊन गेलं होतं. सूर्य ऐन माथ्यावर आला होता, ऊन चटकायला लागलं होतं आणि आम्ही क्रांतीचा तप्त मार्ग चालू लागलो होतो. या मार्गावरून जाताना कुणाला किती चटके बसणार होते ही भवितव्यता अद्याप काळाच्या उदरातच दडलेली होती. करकरीत तिन्ही सांजा झाल्या म्हणजे मला नेमके दारिद्र्यातील ते दिवस आठवतात. वास्तविक तिन्ही सांजा झाल्या म्हणजे घराघरातून दिवे उजळतात. त्या दिव्यांबरोबरच शुभंकर लक्ष्मी घरात येते असं आपण मानतो. घरातील वडीलधारी माणसं मुलाबाळांना म्हणायला सांगतात, ये ग लक्ष्मी बैस बाजे, माझे घर तुला साजे, घरातील पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो. लहानपणापासून प्रथम आईच्या सांगाती आणि नंतर वहिनीच्या सांगाती मी सायंकाळी नित्यानं लक्ष्मीला निमंत्रण करीत राहिलो. पण बाहेरची लक्ष्मी कधीच घरात आली नाही आणि माझ्या घरच्या बाजेवर केव्हाच येऊन बसली नाही. तिची खूप आळवणी केली, पण त्या लक्ष्मीनं माझी हाक कधीच ऐकली नाही. ती माझ्या घरात केव्हाच आली नाही. उलट तिनंच मला घराबाहेर काढलं. माणसाला संपत्ती देणारी लक्ष्मी आणि स्वातंत्र्य देणारी लक्ष्मी यांचं आपापसात भांडण तंटा असतो की काय कुणास ठाऊक. मी स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पाठीमागे लागलो होतो म्हणून तर संपत्ती दान करणाऱ्या लक्ष्मीनं माझ्याकडे पाठ फिरवली नसेल. आम्ही जहागीरदाराची मुलं. लक्ष्मीनं आमच्या घरादारावर धनधान्याची उधळण करावी हा तर आमचा जन्मजात मान. पण त्याच मानाला आम्ही पारखे झालो. लक्ष्मीनं आमच्याकडे पाठ फिरवली. जहागीरदारांचीच मुलं अन्नाला मोताज झाली. ज्या कुटुंबानं देशस्वातंत्र्यासाठी पेटलेल्या यज्ञकुंडात आपल्या सर्वस्वाची समिधा सुखे नैव अर्पण केली, त्या कुटुंबाला दारिद्र्याचे चटके बसू लागले. त्या यज्ञकुंडातील अग्नीनं आमच्या घरातील साऱ्या संपत्तीचाच जणू स्वाहाकार केला. परंतु मला सर्वात अधिक दुःख झालं ते दारिद्र्याच्या दिवसातील त्या दारुण प्रसंगाचं. त्या दिवशी मंगळवार होता, वहिनीच्या उपासाचा दिवस. मंगळवारी दुपारी सूर्य कल्यानंतर वहिनी धान्य फराळ करायची आणि रात्री एकभुक्त होऊन राहायची. पण त्या दिवशी दुपारी तिला धान्य फराळ करता आला नाही. तिला निर्जळी मंगळवार करावा लागला. माणसानं स्वखुशीनं उपास करणं निराळं आणि त्याला सक्तीचा उपास पडणं निराळं. पण त्या दिवशी वहिनीला सक्तीचा उपास पडला एवढं मात्र खरं. ज्या देशात सती साध्वींना असे सक्तीचे उपास पडतात तो देश जिवंत राहायला पात्र नाही असं मला राहून राहून वाटायचं. तो प्रसंग उभ्या आयुष्यात मला कधी विसरता आला नाही. दैवगती किती विचित्र असते पहा. निसर्गातील ऋतुचक्राप्रमाणे मानवी आयुष्यातील या दैवाचं ऋतुचक्र असतं की काय कुणास ठाऊक. सुखाच्या पाठोपाठ दुःख आणि हर्षाच्या पाठोपाठ खेद असा हा दैवी ऋतुचक्राचा पाठशिवणीचा खेळ सतत सुरू असतो. साऱ्याच माणसांच्या आयुष्यात नियतीचा अशा तऱ्हेचा खेळ चाललेला असतो. परंतु माझ्या आयुष्यात नियतीच्या याही ऋतुचक्राचे सारेच नियम बदललेले होते. ते चक्र उलटच फिरत होतं. माझ्या वाट्याला सुदैवाचा वसंत काळ फारच थोडा आला. माझ्या जीवनाचा बहुतांश भाग ग्रीष्म आणि शिशिर या दुर्दैवी ऋतूंनी एकतर भाजून निघाला किंवा गोठून गेला. नाहीतरी कोणत्याही क्रांतिकारी आयुष्याला हेच फळ मिळत असतं. माझ्या क्रांतिकारी आयुष्यात अनुकूलापेक्षा प्रतिकूलच अधिक घडलं आणि म्हणूनच प्रतिकूल तेच घडेल असं गृहीत धरून चालण्याचं माझ्या जीवनाचं प्रमुख सूत्र बनलं. तसं पाहिलं तर माझ्या उभ्या आयुष्यात व्यक्तिगत सुखदुःखाचा हिशोब मी कधीच मांडला नाही. सुखदुःखाचा हिशोब मांडला तो मायभूमीच्या संदर्भात. माझ्या व्यक्तिगत दुःखातून जर मायभूमीचं सुख निर्माण झालं असेल तर ते व्यक्तिगत दुःख मी सुखच मानलं आणि माझ्या व्यक्तिगत सुखातून जर मातृभूमीचं दुःख निर्माण झालं असेल तर ते व्यक्तिगत सुख मी दुःखच मानलं. अभिनव भारताच्या प्रारंभ काळात रचलेल्या स्वतंत्रतेच्या स्तोत्रात मी म्हटलं होतं, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. ते याच अर्थानं माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखाचा रोजमेळ मी अशा तऱ्हेनं पुरा करत आलोय. कालचक्र फिरत होतं, ऋतू पालटत होते, निसर्गाचे आणि माझ्या जीवनाचेही. मित्रमेळ्याची स्थापना झाली. सभोवताली एका विचाराचे 4 सवंगडी जमले. देश स्वातंत्र्याचं वारं त्यांच्याही अंगात खेळू लागलं. कृतीला प्रारंभ झाला. उत्साह संचारला. शिवोत्सव मोठ्या धूमधडाक्यानं साजरा झाला आणि एकदम पुन्हा दारिद्र्य दत्त म्हणून उभं राहिलं. संकटाचे वार निर्भयपणानं झेलावेत हा माझ्या मनाचा स्वाभाविक धर्म असला तरी दारिद्र्याचे चटके बसल्याविना थोडेच राहतात.
फार तर निर्भय वृत्तीनं ते सह्य होतात एवढंच. या दारिद्र्यात माझी वहिनी पुरी पिचली होती ही गोष्ट मात्र मला कधीच सुखासुखी सहन करता आली नाही. त्या दिवशी मंगळवार होता. वहिनीचा उपवास. वहिनी एकभुक्त असायची. दुपारी फक्त धान्य फराळ करायची, पण त्या दिवशी तिला खरोखरचाच उपवास घडला. शिवोत्सव पार पडला. सारी मित्रमंडळी भगूरला परतली. बाबाही त्यांच्याबरोबर भगूरला गेला. त्याला जायलाच हवं होतं. घरात ओढग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. कुळांकडून वसुली करायला हवीच होती. काही वसुली होईल या आशेनं बाबाही गेला होता. भीम्याला मी एक दिवस आग्रहानं ठेवून घेतलं होतं. त्या दिवशी दुपारी जेवताना आमच्या देशकार्याच्या गप्पा गोष्टी ऐन रंगात आल्या होत्या. मला तर देशकार्याचं वेडच लागलं होतं. अन्य काही सुचत नव्हतं की रुचत नव्हतं. भगूर सोडल्यापासून आम्ही किती प्रगती केली होती हे मी भीम्याला समजावून सांगत होतो आणि त्याला भगूरची हकीकत विचारून घेत होतो. भगूरच्या मित्रमंडळींनीही त्यांच्या शक्तीनुसार देशकार्याची दिशा ठरवली होती. त्याप्रमाणे त्यांची पावलं पडत होती. त्या दिवशी आम्ही दोघंच जेवायला बसलो होतो, कारण भीम्या महाराच्या पंक्तीला जेवायला मी कुणालाच बोलवलं नव्हतं. मी भीम्याला विचारलं, काय रे भीम्या, आपण त्या शुद्ध केलेल्या देवळात कुणी जातं का रे? भीम्या आनंदून म्हणाला, अरे कुणी जातं का काय म्हणून काय विचारतोस? गेल्या वर्षी पाऊस काळ काही लवकर येईना, तेव्हा साऱ्या गावकरी मंडळींनी आपल्या याच महादेवावर सारखी धार धरली होती. मी एकदम विचारलं, मग आला का पाऊस? भीम्या म्हणाला, वा, धार धरली आणि चौथ्याच दिवशी आभाळ दाटून धो पाऊस पडला. मग काय विचारतो, सारी गावकरी मंडळी या महादेवाच्या देवळाकडे धावली. ही तोबा गर्दी. तात्या, तुला खोटं वाटेल, पण गावातली महार मंडळीही देवळात गेली आणि तरीही देव बाटला नाही. त्यानं पाऊस साऱ्यांनाच दिला होता. मग साऱ्यांनीच त्या देवाचं दर्शन घ्यायला नको होतं का? एवढ्यात वहिनी काहीतरी वाढायला बाहेर आली. मी तिच्याकडे बघत म्हणालो, ऐकलंस का वहिनी, भीम्यानं काय सांगितलं ते? भीम्या म्हणतो तेच खरंय. देव साऱ्यांनाच सारखं देत असतो. त्याच्या लेखी ब्राह्मण महार सारखेच, सारीच देवाची लेकरं. एका लेकराला खायला घालील आणि दुसऱ्याला उपाशी ठेवील असं थोडंच आहे. सूर्य उजेड देतो तो साऱ्यांसाठी आणि पाऊस पडतो तोही सगळ्यांसाठी. ब्राह्मणानं जगावं आणि महारानं मरावं असं थोडंच म्हणतो. तसं म्हणत असेल तर तो देव कसला? दगडच तो. वहिनीनं विचारलं, त्या आपल्या गावच्या विहिरीवर आता सर्वांनाच पाणी प्यायला मिळतं म्हणे. भीम्या ताडकन म्हणाला, हे बघा, तुमच्याच माणसांचे उपकार आहेत. गेल्या वर्षी दुष्काळ पडला. गावातल्या बाकी विहिरी कोरड्या पडल्या. महार वाड्याला तर पाण्याचा थेंब मिळेनासा झाला. लगेच चावडीत पंचायत जमली. साऱ्यांना विहीर खुली केली. दिवसा इतर साऱ्या गावकऱ्यांनी पाणी भरावं आणि अंधार पडला म्हणजे आम्ही पाणी भरावं असं ठरलं. अंधारात केलेलं पाप दिसत नाही अशीच समजूत बघा त्यांची. पण आम्ही म्हटलं, पाणी मिळतंय ना आपल्याला, सोडा वाद. याही कामात राजा, परशा, मोहन यांनीच पुढाकार घेतला. तात्याच्या तालमीत तयार झाले आहेत ना ते. वहिनी, खरंच सांगतो तुम्हाला, या तात्याचे, या देव माणसाचे आपल्या गावावर फार फार उपकार आहेत बघा. मी मध्येच म्हणालो, अरे उपकाराची बात कसली करतोस भीम्या? माणसाला माणसासारखं वागवावं असं म्हणण्यात कसले रे उपकार आलेत? इंग्रजांशी आपला हाच तर वाद आहे. माणसाला गुलाम म्हणून वागवण्यात कोणता न्याय आहे? एखादी आठवण व्हावी त्याप्रमाणे भीम्या म्हणाला, खरंच तात्या, पुढच्या वर्षी भगूरलाही आम्ही शिवाजीचा असाच उत्सव करणार. तू आलं पाहिजेस. गुलामीची बेडी आता साऱ्यांनीच तोडून टाकली पाहिजे. स्वातंत्र्य लक्ष्मी सर्वत्र नांदली पाहिजे. उच्च नीच हे भेदाभेद नाहीसे झाले पाहिजेत. हे आपल्या लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. तूच ते करू शकशील. पुढच्या वर्षी तूच आमचा मुख्य पाहुणा. त्याच्या पानाकडे बघत मी हसून म्हणालो, हे काय, तुझ्या पानात तर काहीच दिसत नाही. वहिनी, भीम्याला पोळी वाढ की. वहिनीनं मला खूण केली आणि भीम्याला पोळी आणून वाढली. आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि पोटाबाहेर जेवण झालं. जेवण झाल्यावर भीम्या बाहेर पडला. थोडीफार खरेदी करून त्याला लगेच भगूरला परतायचं होतं. भीम्या बाहेर पडल्यावर मी स्वयंपाकघरात गेलो. वहिनीनं सारी आवरासावर केली होती. मी तिच्याकडे आश्चर्यानं बघून म्हणालो, वहिनी, काय ग अमृतासारखा स्वयंपाक केला होतास तू आज? आळूची पातळ भाजी तर मी ओरपून खाल्ली. आणि हे काय, तुला जेवायचं नाही?
वहिनी माझ्याकडे न बघता म्हणाली, मला आज मंगळवार नाही का? पण तू दुपारी सोडतेस ना, रात्री उपवास असतो तुझा. या माझ्या बोलण्यावर वहिनी हसून म्हणाली, आज उलटं करणार आहे, दिवसा उपास आणि रात्री जेवण. चल काहीतरीच. असं म्हणून मी चुलीजवळची सारी भांडी तपासली. एकाही भांड्यात एकही पदार्थ शिल्लक नव्हता. सारा प्रकार मला समजला. पोटात गेलेलं अन्न ढवळायला लागलं. तिच्याकडे बघत म्हणालो, आमच्या पोटात आग उठली होती आज. सारा स्वयंपाक आम्हीच खाऊन टाकला. तरी तू मला खूण केली होतीस, पण बोलण्याच्या भरात लक्षात आलं नाही बघ. तुला उपाशी राहावं लागलं आमच्यासाठी. वहिनी म्हणाली, भाऊजी, तुम्ही उगाच मनाला लावून घेता. तुम्ही पुरुषांनी आवडीनं खाल्लं म्हणजे आम्हा बायकांना किती आनंद होतो म्हणून सांगू. स्वयंपाक करण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. माझं पोट खरोखरच भरलंय. मी काहीशा रडवेल्या आवाजात म्हणालो, नाही ग वहिनी, आम्ही पुरुष माणसं दुष्ट असतो बघ. दुसऱ्याचा विचारच कधी करत नाही. आणि थोडा वेळ थांबून मी म्हणालो, ते काही नाही वहिनी, मी आता तुला स्वयंपाक करून घालणार. असं म्हणून मी तांदळाच्या डब्याकडे गेलो. कणिक कुठे आहे हे पाहू लागलो. माझ्याकडे बघून घाबऱ्या घाबऱ्या वहिनी म्हणाली, भाऊजी, नको नको, हवं तर मी करीन, पण मला नकोच आहे. मी साऱ्या डब्यात धुंडाळून काढले, पण तांदळाच्या डब्यात एक दाणा नव्हता, की कणकेच्या डब्यात एक चिमूट नव्हती. यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ.